नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 16 सप्टेंबर। तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर आज जास्त राहील व कोणत्या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्रीसुद्धा आपल्याला काही भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे आणि उद्यासुद्धा पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। जाणून घेऊया याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। तर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, तसेच जे आहे बीड जिल्हा, पैठण, जालना, लोणार, जितूर, हिंगोली, परभणी, माजलगाव, नांदेड, परळी, अहमदपूर, केज, जामखेड, तसेच जे आहे वैजापूर, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर जिल्हा, तसेच जामखेड, दौंड, करमाळा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा राहील, परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान हा पाऊस आपला जे आहे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आज मध्यरात्रीनंतर आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील। तर आज मध्यरात्रीनंतर म्हणजे आज रात्री 12च्या नंतर जे आपला विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, तसेच जे आहे आर्वी, वर्धा, करंजा, यवतमाळ, खामगाव, वाशिम, पुसद आणि आर्वी या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आज मध्यरात्रीनंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। जोरदार ते मुसळधार पाऊस आपलं जे आहे या विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाचे आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता राहील। तसेच सोलापूरच्या भागामध्ये आणि तुळजापूर, धाराशिव या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्री दरम्यान जे आहे पावसाची थोडंफार जे आहे मध्यरात्री दरम्यान रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। कोकणपट्टी, तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे या परिसरामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील, त्या भागामध्ये का पाऊस राहणार नाही। तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज। उद्या दिनांक आहे 16 सप्टेंबर। तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या जे आहे सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये पाऊस सुरू राहील। शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील आपलं जे आहे काही भागामध्ये रिमझिम पाऊस पाहायला मिळेल, म्हणजे सूर्यदर्शन होणार नाही काही भागामध्ये, फक्त काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल। तर आता नेमकी उद्या सकाळच्या दरम्यान पाऊस कुठे राहील तर याचा अंदाज आधी पाहूया। उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे बीड जिल्हा, तसेच जे अहिल्यानगर, जामखेड, दौंड, तसेच करमाळा, बार्शी, इंदापूर, तुळजापूर, पेठ, लातूर, सोलापूर, पंढरपूर, वडूज, तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आणि तसेच अकोला आणि अमरावती आणि जळगाव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची रिमझिम पाऊस, तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यानच पाहायला मिळेल। तर आता जे आहे पावसाला जी उघडीप राहणार आहे, उद्या सकाळी सकाळी जी पावसाला उघडीप राहील ती म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळी पावसाला उघडीप राहील। त्या भागामध्ये मुंबई झालं, दापोली, रत्नागिरी, या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपला उद्या सकाळच्या दरम्यान पावसाला म्हणजे सूर्यदर्शन होईल त्या भागामध्ये। आणि मराठवाडा झालं, पश्चिम महाराष्ट्र झालं, या भागामध्ये उद्या सकाळी सकाळी पाऊस राहील। विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळी सकाळी पाऊस पाहायला मिळेल अकोला आणि अमरावतीच्या परिसरामध्ये। आता जे आहे शेतकरी मित्रांनो, दुपारनंतर जसं की दुपारनंतर राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल। तर दुपारपासून जे आहे शेतकरी मित्रांनो रात्रीपर्यंत पाऊस राहील आणि दुपारच्या दरम्यान जे आहे नाशिकच्या भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। दुपारपर्यंत राज्यातील हवामान नाशिकमध्ये कोल्ड राहील आणि नाशिकच्या भागामध्ये जे आपल्याला दुपारच्या दरम्यान कल्याण, डोंबिवली झालं, खोपली, खेड, जुन्नर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव, नाशिक या परिसरामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान बीड जिल्हा झालं, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, सांगली जिल्हा, रत्नागिरी, कोकणपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहील। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील। जळगाव भागामध्ये सुद्धा पाऊस राहील
तसेच पुणे परिसरामध्ये आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या परिसरामध्ये सुद्धा आपल्या ज्या उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील. दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपात राहील. सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढेल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, रात्रीच्या दरम्यान आपल्या ज्या राज्यातील पावसाचा जोर जे आहे सोलापूरच्या भागामध्ये जास्त राहील. म्हणजे जो सोलापूरचा जो परिसर आहे म्हणजे सोलापूर, लातूर, अकलूज, धाराशिव, तुळजापूर, पेठ, बार्शी, पंढरपूर तर या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. ढगफुटीसारखा पाऊस राहील. सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, पेठ या परिसरामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान आणि जे आहे उद्याच्या रात्रीच्या दरम्यान जे आहे सोलापूर भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, मुंबई, पुणे या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. दुपारपर्यंत राज्यातील हवामान त्या भागामध्ये कोरडे राहील. आणि मराठवाड्यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासूनच जे आहे रिमझिम काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस जवळजवळ रात्रीपर्यंत राहील मराठवाड्यामध्ये. रात्रीच्या दरम्यान सुद्धा पाऊस राहणार आहे. आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला रात्री उद्या सकाळच्या दरम्यान अकोला आणि अमरावती वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये पावसाचा जोर हा जास्त पाहायला मिळणार आहे सकाळीसुद्धा आणि रात्रीसुद्धा. आणि जो नाशिकचा म्हणजे नागपूरचा परिसर आहे म्हणजे नागपूर झालं, चंद्रपूर, भंडारा या परिसरामध्ये जे आहे गोंदिया या भागामध्ये जे आहे शक्यतो पावसाचा जोर हा कमीच राहणार आहे त्या भागामध्ये. विदर्भातील फक्त जे आहे अकोला, अमरावती आणि वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा जास्त राहील. कारण की त्या भागामध्ये उद्या सकाळीसुद्धा पाऊस राहील, रात्रीसुद्धा पाऊस पाहायला मिळेल आपल्याला त्या भागामध्ये. आणि परभणी, हिंगोली, नांदेड या परिसरामध्ये तर पाऊस राहणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला पावसाचे वातावरण उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून पावसाचा जोर जास्त राहील. उद्या सकाळपर्यंत जे आपला सकाळपासून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. आणि उद्या रात्रीच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, सोलापूरच्या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त पाहायला मिळेल. म्हणजे जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहील. नाशिकच्या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील. बरोबर 12 वाजेपर्यंत हवामान त्या भागामध्ये कोल्ड राहील. सूर्यदर्शन होईल त्या भागामध्ये, नाशिकच्या भागामध्ये. आणि मुंबईच्या भागामध्ये सुद्धा जे आहे हवामान कोल्ड राहील दुपारपर्यंत. फक्त जे आहे मुंबई, नाशिक, कोकणपट्टी या भागामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच पाऊस राहील. ते म्हणजे दुपारपासून ते फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यानच त्या भागामध्ये पाऊस राहील. आणि रात्रीच्या दरम्यानसुद्धा हवामान त्या भागामध्ये कोल्ड राहणार आहे. नाशिकचं आणि मुंबई, पुणे झालं, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आणि नंदुरबार हा जो परिसर आहे या परिसरामध्ये फक्त दुपारी पाऊस राहील. दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. सकाळीसुद्धा पाऊस त्या भागामध्ये पाहायला मिळणार नाही. मराठवाड्यामध्ये तर नुसतं ढगाळ वातावरण आहे काही भागामध्ये. म्हणजे त्या भागामध्ये काही सूर्यदर्शन होणार नाही मराठवाड्यामध्ये. सकाळी पाऊस राहील, रात्रीसुद्धा काही भागामध्ये जास्त पाऊस रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील मराठवाड्यामध्ये. आणि जे आहे सायंकाळच्या दरम्यानसुद्धा जास्त पाऊस पाहायला मिळेल. सकाळच्या दरम्यान थोडाफार रिमझिम पाऊस आहे काही सकाळच्या दरम्यान जे आहे पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे पावसाचे वातावरण आहे अजून पाऊस जे आहे उद्या दिवस आपलं जे आहे पावसाचा जोर जास्त राहील. 17 तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. आणि 18 तारखेलासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो पाऊस राहणार आहे. पावसाला काही उघडीप राहणार नाही शेतकरी मित्रांनो. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये जे आहे पावसाला काय उघडीप राहणार नाही. पावसाला जे आहे शेतकरी मित्रांनो सूर्यदर्शन होणार नाही. फक्त राज्यामध्ये जे आहे दुपारपर्यंत राज्यामध्ये पावसाला उघडीप राहील. दुपारपर्यंत तुमची काही शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करू शकतात. आता जसं की सांगण्यास आलेलं आहे काही आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना की राज्यामध्ये आता सूर्यदर्शन होणार नाही. म्हणजे राज्यामध्ये रोजच पाऊस राहणार नाही का 17 तारखेला 18 तारखेला काय पाऊस उघडणार नाही. तर शेतकरी मित्रांनो जे आहे काही जसं की 17-18 तारखेला राज्यामध्ये काय पावसाला उघडणार म्हणजे उघडीप राहील असं काय सूर्यदर्शन होईल असं काय होणार नाही शेतकरी मित्रांनो. राज्यामध्ये जे आहे रोजच पाऊस पडणार आहे. जवळजवळ सप्टेंबरच्या जवळजवळ जे आहे राज्यामध्ये पाऊस राहील. जसं की राज्यामध्ये नेमकी आता पाऊस कधी उघडणार हा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडला असेल. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दुपारपर्यंत पावसाला उघडीप राहील. राज्यामध्ये जे आहे काही भागामध्ये पाऊस अजूनही म्हणजे जवळजवळ पूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरूच राहणार आहे. जसं की मराठवाड्यामध्ये झालं. राज्यामध्ये काय 18 तारखेला पाऊस काही सूर्यदर्शन होणार नाही. राज्यामध्ये रोज पाऊस पडणार आहे. फक्त सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडे राहील. रोज संध्याकाळी काही भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस येईल, काही भागामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस पडेल. परंतु पावसाला काही उघडीप राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जवळजवळ
21 तारखेला फक्त जे आहे राज्यामध्ये म्हणजे 20 तारखेला जे आहे राज्यामध्ये म्हणजे सूर्यदर्शन होईल, म्हणजे पावसाला फक्त 20 तारखेला जे आहे राज्यामध्ये हवामान कोल्ड राहील 20 तारखेला सगळीकडे. परंतु 21 तारखेला पुन्हा एकदा पाऊस येईल. 22 तारखेला, 23 तारखेला राज्यामध्ये म्हणजे इथून पुढे जे आहे पाऊस सुरूच राहणार आहे. 27 तारखेपर्यंत राज्यामध्ये जास्त पाऊस राहील. 20 तारखेपासून म्हणजे 21 तारखेपासून पावसाचा जोर हा कमी होईल. परंतु 20 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला जोरदार अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद.